एकदम कट जाते बघा, इथनं एकदम कट जाते बघा. गाईज जबरदस्त आहे. AC बस सेंटरची जबरदस्त आहे. तर गाईज डंपरची हालत बघा, विक्रम भाईने काय केले. हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, आज आहे Day 6. तर चला बघूया आजच्या ब्लॉगमध्ये काय होतं. Let's go. तर मित्रांनो, आज पण आपल्याला जायचं फवारणीलाच, पण बघूया आजच्या ब्लॉगमध्ये काय काय होतं. सूर्य आज बऱ्यापैकी व्यवस्थित अजून ओपन झाला नाही. थंडी आहे, थंडी त्याच्यामुळे अजून तो धुक्यामुळे अजून तो व्यवस्थित हवत नाही. नाहीतर एवढ्यात ऊन असतं जोरात. चला देखते आजच्या ब्लॉग में क्या क्या होता है. 6वा दिवस आहे मित्रांनो आज आपल्या ब्लॉगचा कंटिन्यू. बघूया और करेंगे कितना दिन, और 24 दिवस आपल्याला कंटिन्यू करायचा आहे ब्लॉग करेंगे. एवढीच्या हालतमध्ये लेस बेकार करून ठेवा नाही. आपल्याला फवारणीला न जाता जावं लागतं घरी. आपल्याला फवारणीला न जाता जायला लागते घरी, म्हणून जातोय मी गावाला. तर चला आपण जाऊया आपलं काम करायला. गाईज मी आलो शोरूमला SML कंपनीच्या. सो इथे एक बस आली बघा त्यांची. SMLची बस बघा कशी आहे. पार्किंग करतात एकदम कट जाते बघा, इथनं एकदम कट जाते बघा. फायनली गाईज पार्किंग झाले बघा ती वर्कशॉपला. आता आपली गाडी वरती लावणार ते लोक. होय, AC बस आहे. खतरनाक, आतमध्ये कूलिंगच आहे अजून. तर गाईज आता मी आहे SMLच्या AC बसमध्ये. सो इकडून दिसते का माहिती नाही बघा. AC बस आहे ही SML कंपनीची. हे बघा भाई, आतमध्ये आहे ना कूलिंग एवढं आहे ना, जबरदस्त एकदम. नाद नाही करायचा. आवाज तर बाहेरचा काय येतच नाही आहे, आणि आतला आवाज पण बाहेर जात नसेल मला ते बघा. ACचे वेंट आहेत ना, प्रत्येकाला ACचे वेंट आहेत. हवा येते आतून बाई, बंद आहे तरी पण हवा येते. व्हॉट इज दिस, इमर्जन्सी एक्झिट. हे बघा काय काय लिहिलेलं वाटे मग, असंच काय माहिती आहे नाही बघा. जबरदस्त बस आहे. सीटा तर कम्फर्टेबलच आहे बसायला वगैरे, आणि सीट ॲडजस्ट पण होते बघा. AC सीट ॲडजस्ट होते, बसून बघा सीट ॲडजस्ट होते का. हा खतरनाक बस झाली. एवढी तरी आरामात बसता येईल व्यवस्थित. इथं ऑपरेट होतं बटन. हे बघा इमर्जन्सी एक्झिटचा डोर. प्रत्येकाला AC वेंट आहेत. हे बघा वरून पण AC, खालून पण AC, सगळीकडे AC. इकडे लगेच ठेवायला टॉर्च लावतो. हे मेडिसिन, आणि हा डोर आहे ऑटोमॅटिक. सीटर नाही बघ, आपण तर सगळं ऑपरेट करून बघणारच भाई. हे बघा कोणतरी पिशवी टाकून ठेवला आतमध्ये. कैसे कैसे लोक रहते यार. कोण हे लोक. गाईज जबरदस्त आहे. AC बस ह्यांची SML वाल्यांची जबरदस्त आहे. म्हणजे जबरदस्त म्हणण्यापेक्षा म्हणजे मी काय म्हणतो, आतमध्ये एकदम कूलिंग वगैरे पद्धतशीर आहे. कारण का आता मी गाडी बंद करून जवळ त्यांना अर्धा तास झाला आहे. आतमध्ये कूलिंग एकदम पॅक असल्यामुळे कूलिंग आहेच, काय विषय नाही. पण भारी आहे भाई, बघितल्यावर लय बरं वाटलं. आतमध्ये बसल्यावरती पण बरं वाटलं. बाहेरचा आवाज आतमध्ये येत नाही, आतला आवाज बाहेर जात नाही, एवढी पॅक आहे. लय भारी वाटलं. मग पुढे बघा स्क्रीन वगैरे सगळं आहे.
बघूया. तर गाईज ट्रायलला आलो आहे मी. बघा सो फायनली काम झालं आहे. बघूया ऑइलच लिकेज होता, काय मोठा विषय नव्हता. सो चला बघूया. तर बारीकसा ऑइल लिकेज होता. सो आता ओके झालं आहे. बघूया प्रॉब्लेम सॉल्व झाला आहे काय नंतर आपलं समजेल. कारण का आता मी ट्रायलला आलो आहे. आता बघतील ते परत ओकेमध्ये आहे. गाडी ओके होती पण ऑइल जरासा लिकेज होतं म्हणून दाखवायला आणली होती. स्वप्न केला नाही. बघूया काय होते. चला नंतर भेटू आपण. का आपली गाडी चला नाही काय ब्रो. मिस्त्री चेक करतात आहेत तर चला. तर भावानं विक्रम भावाने कशी काय कंडिशन केली बघा डंपरची. एकदम डेंजर कंडिशन घ्या ना. आता परत केबिन उचलणार भाव. तर काय डंपरची हालत बघा विक्रम भाईने काय केले. केबिन पण उचलले आणि डंप पण उचलला आहे. तर गाईज डे 6 कसा वाटला, आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण डे 7 ब्लॉगमध्ये.